21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी लोकांना योगाचे फायदे सांगितले जातात. त्यानंतर योग ही मानवजातीसाठी एक उत्तम देणगी आहे, जी आपल्याला अधिक चांगले ठेवण्यास आणि आपले आरोग्य उत्तम राखण्यास मदत करते. याविषयी माहिती दिली जाते. जर समजा आपण योगाभ्यास रोज करत असलो तर आपली विचारांची उच्च संयम पातळी जी आहे ती विकसित होते व नकारात्मक विचारांना दूर ठेवण्यास मदत करते. त्याच पद्धतीने आपलं आरोग्य सुदृढ ठेवतं. त्याच्यानंतर आपल्याला अनेक आजार झालेले असतात किंवा अनेक आजार जडणारे असतात, पुढे जाऊन ते जडत नाही, ते आजार होत नाही. त्याच्यासाठी आपण योगाभ्यास हा केला पाहिजे. आपल्या रोजच्या जीवनातल्या ज्या दैनंदिन क्रिया आहेत, आंघोळ करणं, ब्रश करणं, त्यानंतर नाश्ता करणं, जेवण करणं, झोपणं, ह्या ज्या दैनंदिन क्रिया आहेत त्याच्यामध्ये आपण योगाभ्यास ऍड केला पाहिजे. रोज आपण ह्या ज्या दैनंदिन क्रिया आहेत त्या रोज आपण करतोय, त्याच पद्धतीने रोज आपण योगा केला पाहिजे. म्हणजे आपल्या शरीराला त्याचा फायदा होणार आहे, आपलं शरीर हेल्दी होणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कोणतेही आजार होणार नाही, कोणतेही रोग होणार नाही. याच्यासाठी रोजच आपण योग केला पाहिजे. फक्त 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योगा दिवस असतो म्हणून त्याच दिवशी फक्त योगा करायचा आणि वर्षभर योगा करायचा नाही, तर त्याचा काहीही फायदा होत नाही. आपण वर्षभर योगा केला पाहिजे, योगाभ्यास केला पाहिजे. म्हणजे आपलं जे शरीर आहे ते लवचिक राहतं. त्याच्यानंतर आपल्या शरीराची रक्ताभिसरण जी पातळी आहे ती वाढते, रक्ताभिसरण सुरळीत होतं. त्याच्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते. त्याच्यानंतर आपलं शरीर जे आहे ते लवचिक होतं, स्नायू लवचिक होतात आणि त्याच्यानंतर आपली कंबरदुखी, अंगदुखी, पाठदुखी हे तर बरे होतातच. पण बीपी, शुगर, थायरॉइड, पीसीओडी, पीसीओएस यासारखे अनेक जे आजार आहेत ते पण योगाभ्यासाने आपल्याला कमी करता येतात. त्याच्यासाठी योगा हा रोज केला पाहिजे. तर मी रोजच योगा करते. तर तुम्ही फक्त योगा दिनाच्या दिवशीच योगा करतात का वर्षभर योगा करतात? तर कमेंट करून नक्की सांगा. आणि मी जे योगा करते, जे व्यायाम करते ते तुम्ही घरी नक्की करा. सर्वांनाच योग दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.